खानदेशातील जळगाव परिसरात प्राचीन परंपरेचा भाग असलेल्या 12 गाड्या ओढण्याची प्रथा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। भवानी मातेच्या यात्रेनिमित्त आयोजित या सोहळ्यात गावातील एकात्मता, सामूहिक ताकद आणि परंपरेचं सौंदर्य अनुभवायला मिळतं। सध्या जळगाव येथील जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 12 गाड्यांच्या परंपरेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। या प्रतिकृतीने शेतकरी, पर्यटक आणि अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे। नमस्कार, मी देवनाथ। आपण बघत आहात शंखनाद कृषी समृद्धी। आज आपण जळगावच्या जैन समूहाच्या जैन हिल्स येथे आहोत। येथे सध्या कृषी प्रदर्शन सुरू आहे, जे जागतिक स्तरावरचे आहे। भारतभरातून विविध ठिकाणाहून इथे पर्यटक येत असतात। कृषीवर प्रेम करणारे किंवा शेतकरी, शेती उत्पादक लोक इथे येत असतात। या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने खानदेशातील 12 गाड्यांची एक परंपरा जी आहे ती रेखाटलेली आहे। पारंपरिक परंपरेचा हा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे। जळगावसह पिंपराळा, रावेर आणि मेहरुण भागात ही परंपरा 150 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे। गावातील विविध घटक, तरुण आणि पहिलवान यामध्ये सहभागी होऊन 12 गाड्या एकाच वेळी ओढतात। हा सोहळा एकता आणि सामुदायिक भावनेचा संदेश देतो। गावगाड्याच्या एकजुटीचं आणि परंपरेच्या जतनाचं प्रतीक म्हणून हा उत्सव ओळखला जातो। खानदेशामध्ये 12 गाड्यांची परंपरा आहे। ही परंपरा अशी आहे की भवानी मातेचा एक उत्सव असतो। त्या उत्सवामध्ये संपूर्ण जे गाव असतं, जे शहर असतं, त्या शहरातल्या काही मंडळी 12 गाड्या एकमेकांना बांधतात आणि त्याच्यातली एक व्यक्ती, ज्याला भगत म्हटलं जातं, तो त्या सगळ्या बैलगाड्या ओढतो। आता हे तंत्रज्ञान झालं, ही परंपरा झाली। या परंपरेला तंत्रज्ञानाची जोड कशी लाभेल त्या दृष्टिकोनातून ही आपण या लाईव्ह देखाव्याचं आपण इथे रूपांतर केलेलं आहे। या परंपरेबद्दल इथे सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। खानदेशातील 12 गाड्यांची ही परंपरा आहे आणि गावगाड्याच्या एकजुटीचं आणि एकात्मतेचं हे ऊर्जेचं संचित दाखवलेलं आहे। अक्षय तृतीया आणि 12 गाड्या यांचं नातं हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे। भवानी मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी गावागावात आयोजन केले जाते आणि त्याची जी परंपरा आहे, ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये पिंपळा असेल, रावेर असेल, मेहरुण असेल, या भागामध्ये 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे आणि त्यालाच हे प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे। देवीचा भगत असल्याने ही 12 गाड्या ओढण्याची परंपरा इथे दरवर्षी होत असते। आपण बघू शकता की या भगतचं पाठीमागे 12 गाड्या ज्या आहेत, या 12 गाड्यांमध्ये काय काय ठेवण्यात आलेला आहे। ही जी पहिली गाडी आहे, या पहिल्या गाडीवर इथला कांदा ठेवण्यात आलेला आहे। कांद्याच्या काही बोरी आहेत, ज्यामध्ये इथे उत्पादन झालेला कांदा इथे ठेवण्यात आलेला आहे। आपण दुसऱ्या गाडीकडे जाऊया। दुसऱ्या गाडीमध्ये पाईप ठेवण्यात आलेला आहे, जे ठिबक सिंचन याच्या प्रतीक आहे आणि सिंचन कसं महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा इथून प्रयत्न होत आहे। त्यानंतर रोप वाटिका आहे। छोटे छोटे रोप इथे कसे तयार करण्यात आलेले आहेत हे सुद्धा या गाड्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। इथे पण काही मोठी रोपटी आहेत, इथे ठेवण्यात आलेली आहेत। त्याशिवाय इथे पुन्हा पाईप आणि या 12 गाड्यांच्या यात्रेमध्ये जे चालणारे बाकीचे भक्तगण आहेत किंवा लोक आहेत, शेतकरी आहेत, हे सुद्धा इथे पुतळ्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत। आपण पूर्ण 12 गाड्यांपर्यंत जर एक लक्ष दिलं तर लक्षात येईल की सिंचन आणि शेती याचं अतूट नातं कसं आहे, या माध्यमातून, या उत्सवाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होत असतो। आणि हेच बाब या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं जैन इरिगेशन किंवा जैन समूहानं हे शेतकऱ्यांपुढे आणलेली आहे। वेगवेगळे म्हणजे रोप आपण बनवतो टिश्यू कल्चरच्या माध्यमातून। केळी असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, या सगळ्या तंत्रज्ञानाची या 12 बैलगाड्यांवरती ठेवण करण्यात आलेली आणि या पद्धतीने हे सगळं तंत्रज्ञान या 12 बैलगाड्यांवरती दाखवलेलं आहे। हे तंत्रज्ञान जर शेतकऱ्यांनी अवलंबलं
तर शेतकऱ्यांचा हा विकास होणार आहे हे नक्की. जैन कृषी महोत्सवाच्या माध्यमातून त्याची प्रतिकृती येथे साकारून 12 गाड्या ओढणाऱ्या लोकांमधील समन्वय, श्रद्धा आणि मेहनत या प्रथेला जगासमोर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगावहून कॅमेरामॅन सचिनसह देवनाथ गंडाटे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.